पावसाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे जनावर आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं। याचं कारण म्हणजे जर गोठ्यामध्ये चिखल वगैरे असेल तर अशा वेळेला मग खुरांचे आजार निर्माण होतात। याच्यामध्ये फूट रॉट आहे किंवा ओलसर गोठ्यामुळे स्तनदा किंवा मास्टर्डिस हा रोग व्हायचं प्रमाण वाढतं। त्याचबरोबर दूषित पाणी किंवा चारा खाल्ल्यामुळं एकतर जनावरांच्यामध्ये जंतांचं प्रमाण वाढतं आणि जंतांचं प्रमाण वाढल्यामुळं जनावरांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो। पोटाचे विकार होतात, म्हणजे जनावरांच्यामध्ये हगवण लागणे। त्याचबरोबर जर चाऱ्यामध्ये बुरशी असेल तर बुरशीजन्य आजार वाढतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे जनावरं आजारी पडतात आणि जनावरं आजारी पडल्यामुळं औषधोपचाराचा खर्च वाढतो, दुधाचं उत्पादन कमी होतं, दुय्यम प्रतीचं दुधाचं प्रमाण वाढतं। पावसाळ्यामध्ये डास आणि माशा त्याचबरोबर गोचीड यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढतो आणि त्याच्यामुळे रक्तजन्य आजार म्हणजे थायलेरिया किंवा बबेसिया यासारखे रोग वाढतात।